बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 10 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मंडळी, आजचा भाग पण अप्रतिम दाखवलाय मालिकेचा. नक्की शेवटपर्यंत बघत राहा. बघा, सुरुवातीला आपण बघतोय अवनी घरात आलेली असते आणि खूप दुःखी असते. आता तिच्या गळ्यापर्यंत रडू आलेलं असतं बरं का. पण अण्णांचं काहीतरी तिसरंच चाललेलं असतं. अण्णा अवनीला बघतात आणि म्हणतात, काय रे राजा, सुनबाईला चालत का बरं आणलं तू? नाही, माझी सुनबाई अशी चालत चालत का आली? ती थकली असेल ना, तिला फोर व्हीलर मध्ये घेऊन जायचं याच्या पुढे आणि असं पायी आणायचं. पायी आणलं तू तिला? आता राजा म्हणतो, ओ रॉकी द फादर, तुम्ही धनराज नाव नुसतं ठेवलंय माझं, धन अन राज्य काही ठेवलं का माझ्या नावानं? त्यावर आता या अण्णा म्हणतात, ए उगाच माझं टाळकं सरकवू नको हा, मी सांगितलं तेवढं ऐकत जाय. यापुढे माझ्या सुनबाईसाठी फोर व्हीलर करायची, आलं का लक्षात? राजा म्हणतो, बरं बरं आलं लक्षात. अण्णा म्हणत असतो आता धन्याला, ए ती खुर्ची दे माझ्या सुनबाईला दे. अरे सुनबाईचे पाय दुखत असतील. सुनबाई सुनबाई खुर्चीवर बसा, बरं खुर्चीवर बसा. अवनी म्हणत असते, अण्णा असू द्या, मी बसते अण्णा, असं ती म्हणत असते आणि रडायला येतं. आता तिला, अण्णाला आणि या बाकी सगळ्यांना बघून अण्णा बघतो अवनीला रडताना आणि त्याला अजून त्रास होतो बरं का. या सगळ्यांनाच त्रास होतो. एक इमोशनल आहेत ना हे सगळेजण, आणि माया यश प्रेक्षकांनो यांच्या ठाई म्हणजे खूपच असे गोड आहेत सगळेजण, असं म्हणायला हरकत नाहीये. आता यशोदा म्हणत असतो, अवनी तुम्ही तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही का रडताय? काय झालं तुम्हाला? यशोदा प्रेमाने विचारत असतो, काय झालं? काय गडबड झाली तिकडे? आम्हाला काही समजून नाही राहिलं. आता अवनी आणखीन रडायला लागते बरं का, त्यामुळे यांना आणखीन टेन्शन येतं सगळ्यांना. अवनी हुंदके देऊन देऊन रडत असते. तेव्हा अण्णा खूप चिडतो आणि राजाला जोरात चिमटा काढतो. राजा म्हणतो, अण्णा चिमटा कोण काढू राहिले तुम्ही? अण्णा हळूहळू म्हणत असतात, ए माझी सुनबाई रडू राहिली, पाणी यूज कसं शकतं तिच्या डोळ्यात? काय केलं तू? सांग पटकन. अरे माणसा, अरे तू येडाय का? जा तिच्या जवळ, तिचे डोळे पुस, मला सांग आधी काय झालं? काय झालं? ती का बरं रडू राहिली? अरे तिला जर आधार देता येत नाही तुला तर कशा राजा, कशा पायी लग्न केलं रे तू मग तिच्यासोबत? जा तिच्याकडे, असं म्हणून अण्णा लोटत असतात राजाला. राजा जातो बरं का अवनी जवळ. अण्णा खाणाखुणा करत असतात त्याला, तिचे डोळे पूस, जा बोल तिच्याशी. आता याला तिला डायरेक्ट टच करता येत नाही ना. तो नुसता म्हणत असतो. राजा असा खाणाखुणा करून, बरं बरं थांबा मी बघतो. तो आता अवनीच्या जवळ बसतो बरं का असा खाली आणि म्हणत असतो, रडू नका ना अहो मॅडम, अवनी मॅडम रडू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे ना? अण्णा म्हणत असतो, अरे राजा तू. यशोदा म्हणत असतो, अण्णा अण्णा जरा थांबा ना, तुम्ही थांबा ना. अण्णा खूपच तकतक करत असतात बरं का. अण्णा शेवटी चिडतात, म्हणतात, अरे तो काहीच बोलणे राहिला, काय झालं आपल्याला काही माहिती नाहीये ना. मग शेवटी यशोदा जोरात चिडतो आणि म्हणतो, ए बाबा, ए धन्या, अरे तू तरी सांग ना बाबा काय झालं, आम्हाला काही समजून नाही राहिलं ना. मग हा छोटा धन्या सगळं काही सांगतो. तिकडे गेल्यावर ना यशोदा, प्रॉब्लेमच झाला बघ, आम्ही तिकडे गेलो आणि जे जे झालं ते सगळं सांगितलं बरं का धन्याने. आणि पुन्हा एकदा आपल्याला तो फ्लॅशबॅक दाखवून दिलाय की तिच्या वडिलांनी कसे तिचे सर्टिफिकेट जाळले, अवनीच्या वडिलांनी तिला कसा त्रास झाला, मनस्ताप झाला, जाताना सुद्धा ते शिव्याशाप दिलं तिला अवनीच्या वडिलांनी वगैरे वगैरे, ते सगळं सांगतो बरं का धन्या. आता हे सगळं ऐकल्यानंतर अण्णांना खूप राग येतो, सगळ्यांनाच राग येतो की असं कसं वागले बाबा हिचे वडील. आता कसं झालंय प्रेक्षकांनो, अवनीच्या वडिलांना पण सहन होत नाहीये. तळ हाताच्या फोडासारखं पोरांना जपायचं आणि पोरांनी असं दगा देऊन निघून जायचं. ठीक आहे, या मालिकेत काहीतरी वेगळा गैरसमज दाखवलाय, पण आई वडिलांना वाईट वाटूच शकतं ना प्रेक्षकांनो. पण आता बघा, हा पाण्या म्हणतो, अरे असा कसा माणूस आहे? अरे बाप आहे का साप आहे? असे कसे सर्टिफिकेट जाळले त्यांचे? मग आता अवनी म्हणते, नाही नाही, माझे वडील असे नाहीयेत, खरंच सांगते मी, माझे बाबा असे नाहीयेत, असे ते पूर्वी कधीच नव्हते. त्यांना ना माझं खूप खूप कौतुक असायचं, माझी प्रत्येक इव्हेंट ते सेलिब्रेट करायचे, पण काय झालं त्यांना कोणाच ठाऊक, असे का वागतायत ते माझ्याशी, मलाही कळत नाहीये. अवनी अगदी पोटतिडकीने सांगत असते बरं का अण्णांना आणि यशोदाला, त्या सगळ्यांना. अण्णा म्हणत असतो, पण काय बाप आहे ग, अगं पोरीची डिग्री जाळली, मी तर माझ्या पोरांची नापास झालेली सर्टिफिकेट, ती मार्कशीट पण जपून ठेवलेली आहे बघ. कळत नाही पोरी, असं काय करू लागला ग तुझा बाप? पोरी, मला कल्पना होती तुझा बाप सहजासहजी ते सर्टिफिकेट तुझ्या हाती लागू देणार नाही, पण ते सर्टिफिकेट ते जाळून टाकतील असं वाटलं नव्हतं ग. जाऊ दे, जाऊ दे बरं सुनबाई, टेन्शन नको घेऊ, टेन्शन नको घेऊ बरं. माझ्या अंदाजानं सांगतो तुला, माझ्या सगळ्या अनुभवावरून सांगतो बेटा. हे बघ, टेन्शन घेऊन काही उपयोग होत नसतो, मी आहे ना, आम्ही आहोत ना सगळेजण, तू टेन्शन घेऊ नको. आपण 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 करू काहीतरी, आम्ही सगळे कायम तुझ्या पाठीशी आहोत. हा, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत, नको काळजी करू, आपण करू काहीतरी. हा,
असं म्हणून अण्णा तिथून निघून जातो बरं का. यशादाला पण फार वाईट वाटतं. जे झालं ते फार वाईट झालं. आता पान्ह्या, यशादा, धन्या सगळेजण समोर येतात. अवनीला म्हणत असतो पान्ह्या, वहिनी आता तुम्ही फार टेन्शन घेऊ नका बरं, तुम्ही लई थकलात, आता आराम करा थोड्या वेळ, असं पान्या म्हणतो आणि तोही तिथून चालला जातो. सगळेच जण आता एक एक करून तिथून निघून जातात. अवनी मात्र खूप रडत असते. झालेला सगळा दिनक्रम दिवसभराचा तिला सारखा आठवत असतो. राजा पण म्हणतो, तुम्ही आराम करा आता अवनी मॅडम, काही लागलं सवरलं तर सांगा, मी बाहेर आहे. मंडळी, आजच्या मालिकेत ना त्यांनी खूप साऱ्या घडामोडी दाखवून दिल्यात बरं का. मस्त दाखवला त्यांनी एपिसोड. आपण जेव्हा ही मालिका बघतो ना तेव्हा उत्सुकता अगदी खिळवून ठेवतात. ते कायम आपल्या नजरा मालिकेकडेच असतात. पुढे काय होणार, पुढे काय होणार याची उत्सुकता खूप ताणून धरतात. ते जरा स्लो असतात कधी कधी एपिसोड, पण छान वाटतात बरं का बघायला. मालिकेची स्टोरीज मुळात खूप वेगळी आहे ना, त्यामुळे मस्त वाटतं बघायला. चला तर मग बघा आता पुढे काय होतं. राजाने आता अवनीचं दार लावून घेतलंय बरं का. तोही आता बाहेर येतो या यशादा बरोबर वगैरे. आता धन्या कशी गंमत करतो बघा प्रेक्षकांनो. धन्या आता पाण्याच्या कानात हळूच म्हणतो, अरे भा, संसार लई हलका फुलका नसतो बरं का. आपल्या राजादानं एका पायावर आज त्याचा संसार झेललाय. मग पाण्या म्हणतो, म्हणजे धन्या म्हणतो, अरे अख्ख्या प्रवासात वहिनी दादाच्या मांडीवर बसून होत्या. पाण्या हसायला लागतो बरं का. मग राजा धन्याच्या अंगावर येतो बरं का त्याला मारायला. मग पाण्या म्हणतो, ए राजा चल मागं होय, मागं होय, लहान्यावर चिडायचा हक्क माझा आहे बरं का राजा, उगाच तू काय आला गरम हुरायला त्याच्यावर, चल मागं होय. आता राजा म्हणतो, कसा बोलू लागला बघ ना. पाण्या म्हणतो खरं तर बोलू राहिलं लेकरू, कशाला उगाच चिडू राहिला राजा, चल होय मागे. आता यांची तिथे भांडणं चालू होतात बरं का. म्हणजे ते धावाधाव करून एकमेकांना मारतात ना, तसं चालू होऊन जातं यांचं. तेव्हा यशादा जोरात ओरडतो यांच्यावर आणि म्हणतो, अरे काय चाललं रे तुमचं, मस्करी चालली आहे का इथे. अरे त्यांची परिस्थिती बघा अवनी मॅडमच्या आतमध्ये, काय आहे, कसं वागू शकतात त्यांचे वडील असे त्यांच्यासोबत, जरा तरी लाज वाटू द्या रे, काय वागताय आता. अवनी मॅडम किती हुशार आहेत रे, त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मनाचा विचार पण नाही केला. अरे त्यांचा मान मोठेपणा ते सर्टिफिकेटमध्ये जात आहे, त्यांच्या वडिलांच्या लक्षात का नाही आलं. त्यांचं स्वप्न त्यांनी जाळलं, पण त्यांच्या वडिलांना आता नाही लक्षात येऊ राहिलं. ते पस्तावणार, नक्की पस्तावणार त्यांचे वडील. यशादा असं म्हणत असतो या सगळ्यांना. आता थोडंसं वातावरण सिरियस झालेलं असतं बरं का प्रेक्षकांनो. अवनी मात्र अजूनही त्याच धक्क्यात आहे. तिला सारखी तिच्या वडिलांची आठवण येत असते आणि आजचा झालेला प्रकार आठवत असतो. पण आता तेवढ्यात तिच्या भाऊजाईचा फोन आलाय त्या स्वातीचा बरं का. अवनी आता तो कॉल रिसीव्ह करते. स्वाती तिकडनं म्हणत असते, अवनी आय एम व्हेरी सॉरी अवनी, मी खरंच सांगते तुला, मी फसवलं नाहीये ग तुला. मला आई म्हणाल्या होत्या की आज बाबा आणि महेश घरी नसणार आहेत, म्हणून मी तुला फोन केला होता ग अवनी. अवनी मग रडत रडत म्हणते, बाबा होते ना ग घरी. स्वाती म्हणते, अवनी विश्वास ठेव ग माझ्यावर, सगळ्यांनी मला अंधारात ठेवलं होतं, मला काहीच माहिती नव्हतं ग या बाबतीतलं. आता अवनी रडते आणि म्हणते, वहिनी असे का वागले ग बाबा माझ्या सोबत, असं का वागले ते. तुला माहितीये वहिनी, मी शाळेत पहिली आले ना की बाबा माझ्यासाठी मोठी पार्टी ठेवायचे. कुठलंही बक्षीस मिळालं, ट्रॉफी मिळाली की ते सजवून ठेवायचे ग. ती ट्रॉफी बक्षीस शोकेसमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांना दाखवायचे आणि खूप कौतुक करायचे ग ते माझं. किती कौतुक होतं त्यांना माझ्या शिक्षणाचं. आणि आता असं का वागले, आता काहीच नाही वाटत आहे का ग त्यांना माझ्याबद्दल. मी नकोशी झाले का ग त्यांना. वहिनी मी त्या विभांशी लग्न करत नाहीये तर त्यांनी माझं सर्टिफिकेट झाडलं ग. अगं का, कशासाठी केलं बाबांनी हे सगळं. अगं स्वतःच्या स्वप्नांसाठी धडपड करणं म्हणजे गुन्हा आहे का ग. स्वाती म्हणते, रडू नकोस ग अवनी. अवनी म्हणते, बरं वहिनी, बसते ग शांत, बसते. एवढं सगळं झालं, बाबा माझ्याशी असे वागले, पण मी मात्र गप्प बसते. मी काहीच बोलत नाही आता. स्वाती म्हणते, रडू नकोस अवनी, प्लीज रडू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे नेहमी कायम. स्वाती असं बोलल्या बोलल्या अवनी म्हणते, खरंच वहिनी तू माझ्यासोबत आहेस. कोणावर विश्वास ठेवू न कळत नाहीये ग वहिनी आता मला. अगं आपल्या माणसापेक्षा परके मला जवळ वाटायला लागलेत ग आता. स्वाती म्हणत असे, ऐक ना अवनी, माझं शांतपणे ऐकून तर घे ग. अवनी म्हणत असे, जाऊ दे ग वहिनी, सोड आता, संपलंय सगळं, मला कळलंय, मी नकोशी झाले तुम्हा सगळ्यांना. मी पण आता काही ऐकण्या बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये वहिनी, मला काही बोलायचंच नाही आता. जाऊ दे वहिनी, सोड बरं, सॉरी ग वहिनी, असं म्हणून आता अवनी फोन ठेवून देते. आता तितक्यात त्या स्वातीचा नवरा महेश तिथे येतो, म्हणजे अवनीचा भाऊ. अवनीचा भाऊ आता या स्वातीकडे बघतच राहतो बरं का. आणि आधी तिला विचारतो, काय ग, कोणाशी बोलत होतीस. आता स्वाती सांगते, अवनीशी बोलत होते मी. आता महेश म्हणतो, तुला किती वेळेला सांगितलं ग तिच्याशी बोलायचं नाही. तुझी कशी काय हिंमत होते ग स्वाती तिच्याशी बोलायची, तुला लाज नाही वाटत का तिच्याशी बोलताना. स्वाती आता जरा चिडतेच बरं का महेश्वर आणि म्हणते, लाज, मला का रे लाज वाटेल.
लाज तर तुम्हाला वाटायला पाहिजे होती. कसे वागलात रे आज अवनीसोबत, कसे वागलात? किती त्रास झाला तिला बिचारीला. नाही महेश, आज तुमच्या या वागणुकीमुळे तिचा माझ्यावरचा विश्वास उठून गेलाय. तिला आता माझ्यावर विश्वास नाही राहिलाय महेश. खूप खूप त्रास झाला आज तिला तुमच्या वागण्याचा, खूप. ती आता मला तुमच्यातलंच एक समजतीये, असं स्वाती महेशला बोलते आणि रडून रडून ती तिथून निघून जाते. पण यांना सध्या तरी काही वाटत नाहीये प्रेक्षकांनो, कारण अहंकार खूप मोठा असतो नाही का नात्यांमध्ये. कुठलंही नातं असू द्या, अहंकारमध्ये आला ना की ते नातं असं तुटतंच. असंच होतं जे आज त्यांनी ते काल दाखवलं, तिच्या वडिलांनी जे सर्टिफिकेट वगैरे जाळलं ना, ते सगळं होणारच प्रेक्षकांनो. असो, काय चर्चा करावी कधी कधी समजत नाही. आता स्वाती तिथून निघून जाते. आता बघा, जरा गमतीशीर सीन दाखवलाय पुन्हा एकदा. हा पाण्या आहे ना, यशोदाची सायकल नीट करत असतो आणि धन्याला म्हणत असतो, किती वेळेला सांगितलं यशोदाला, सायकल सोड, गाडी घे, पण ऐकतच नाही. धन्या आता बड्या बड्या बाता हाणतो बरं का आणि म्हणतो, अरे तुला सांगतो पाण्या दादा, अरे मागच्या दारानं जर आला नसता ना राजा दादा, तर मीच गेलो असतो वहिनीला वाचवायला तिथे. पाण्या म्हणतोय, चल तू आला मोठा, तू वाचवायला गेला म्हणे वहिनीला. अरे काडी पैलवान नुसता. त्यावर धन्या म्हणतोय, काय रे पाण्या, बॉडी शेमिंग आहे, बॉडी शेमिंग आहे. अरे आत लई ताकद आहे, माझ्या हिरो आहे मी. धन्या म्हणत असतो, चल शाण्या. तेवढ्यात प्रेक्षकांनो तिथे एक म्हातारी बाई आली आहे आणि ही म्हातारी बाई दुसरी तिसरी कोणी नसून पायलच असते बरं का. ती मुद्दाम आली आहे, ती मागे लागली आहे ना या पाण्याच्या. ती येते आणि म्हणते, ए बाबा, म्हाताऱ्या बाईला खायला दे रे बाबा. धन्या म्हणतो, अरे एवढ्या रात्री कोण येत असतं असं मागायला? पायल आता त्या पाण्याच्या हाताने मुद्दाम खायला आली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता पायलकडे पाण्या बघतो, त्याला काही पहिल्यांदा ती ओळखू येत नाही बरं का, पण तिच्या बोलण्यावरून तो तिला पकडतो. बघा तर या सीनमध्ये कशी गंमत आहे. आता ती म्हातारी बाई म्हणते, मी येते ना मागायला. पाण्या म्हणतो, काय गं म्हातारे, एवढ्या रात्री कुठे फिरू राहिली? आता ती पायल आहे ना, ती पाण्याला काडी मारत असते बरं का, म्हणते, ए शान्या, म्हातारी कोणाला म्हणतो? अरे बाई म्हणावं. त्यावर धन्या म्हणतो, ओ आजीबाई, काय करू राहिले तुम्ही एवढ्या रात्रीच्या इकडे? आता पायल त्यांना म्हणते, भूक लागली, बाईला बसायला जागा तरी विचारा रे पोराय हो. अरे पाणी विचारावं. आता पाण्या म्हणतो, बैस तिकडे बैस, त्या खाट्यावर बैस. आता ती अशी पडणार असते बरं का, मग पाण्या तिला स्वतः बसवतो तिथे आणि बरं वाटतं पायाला. ती मस्त मांडी बिंडी घालून बसते बरं का. पाण्या म्हणतो, काय ग म्हातारे, आल्यापासून पाहू राहिलो तुला, कुठं पाहिल्यासारखं वाटतं ग, भेट झालीये का ग आपली कुठे कधी? पायल आता त्याला काडी मारत असते आणि म्हणत असते, काय रे, तुला खायला दे म्हणलं तर नको ते प्रश्न विचारू राहिला मला. काय रे, खायला दे ना. मग पाण्या म्हणतो, धन्या जाय त्या म्हातारीला पाणी घेऊन ये बरं. लगेच आता पायल म्हणते, लई काळजी वाटू राहिली पोरा तुला माझी, ऐकून बरं वाटलं. पुन्हा पाण्या म्हणतो, नक्की मी तुला कुठं पाहिलं नाही ना म्हातारे, नक्की? आता ती पुन्हा त्याला काडी मारते आणि म्हणते, तुला सांगितलं ना नसत्या चौकशा करू नको म्हणून. पाण्या आता तिथे बाजूला बसतो बरं का पायलच्या. आता त्याला असं वाटतंय की म्हातारीच बाई आहे. बघा आता कसा पकडतो तो पायलला. पायल त्याला सहज विचारते, मग पोरा काय कामधंदा करतोस? पाण्या म्हणतो, काही नाही, माझं गॅरेज आहे. मग पायल म्हणते, बायको बिको आहे का तुला? पाण्या म्हणतो, बायकोची काय गरज आहे, बायको बिको नाहीये. आता ती पायल म्हणते, अरे बायको नाहीये का तुला, लग्न झालं का असं विचारू राहिले. मग पाण्या म्हणतो, नाही बायको बिको काही नाही, लग्न पण नाही झालं माझं अजून. मग पायल त्याला म्हणते, मग कोणी पोरगी बिरगी बघून ठेवली असशील ना, काय रे? पाण्या म्हणतो, काय ग म्हातारे, तुला लई चौकशा पडू राहिल्या लोकांच्या. पायल म्हणते, अरे सहज विचारलं रे, सांग की पाहिली का एखादी पोरगी? म्हणजे कोणी नाहीये वाटतं तुझ्या आयुष्यात पोरगी? पाण्या म्हणतो, नाही असं नाही पण. मग लगेच पायल म्हणते, हा म्हणजे आहे वाटतं. मग पाण्या म्हणतो, नाही मला ना लग्नच करायचं नाहीये. पायल म्हणते, अरे असं बोलू नाही रे, स्वर्गात गाठी बांधलेल्या असतात लग्नाच्या, असं कोणाला वाईट वाटून जाईल ना, मग असं नाही बोलू. लगेच पाण्या म्हणतो, नाही कोणाला वाईट नाही वाटणार, वाईट काय वाटायचंय त्याच्यात. इकडे यशोदाला पण आता फोन आलाय नमीचा बरं का. एक सुंदर असा म्हणजे रोमॅन्टिक सीन दाखवला बरं का प्रेक्षकांना त्यांनी. मला हा सीन खूपच आवडला बरं का, कारण या सीनमध्ये बॅकग्राऊंडला जे म्युझिक त्यांनी ऐकवलंय ना, फार कमाल वाटलं बरं का. आता नमी फोन करून विचारते यशाला, काय करू राहिला यशा? यशोदा म्हणतो, काही नाही, खिचडी करू राहिलो. आता नमी म्हणते, अय्यो खिचडी? ए यशा, तुझ्या हातची खिचडी खाऊन लई दिवस झाले बघ, मला तर नाव ऐकूनच भूक लागली बघ. यशोदा म्हणतो, का ग, तुझ्या मायनं स्वयंपाक नाही केला का आज? नमी म्हणते, केलाय ना, पण माझं ठरलंय रे तुझ्या हातूनच उपास सोडवायचा. यशोदाला आता काय बोलावं तिला ते कळे ना. तो म्हणत असतो, हे बघ येडेपणा करू नको तू नमे. नमी म्हणते, का, यात काय येडेपणा? तुला आठवत नाही का यशा,
अरे लहानपणी आपण खेळत होतो तेव्हा तूच माझा नवरा असायचा आहे ना. आता यशादा म्हणतो, अगं ए नमे, लहान होतो तेव्हा आपण, आता मोठं झालो, आता काय सिरियसली घेऊन राहिली तू हे सगळं. नमी म्हणते, नाही, मला ना लहानच राहायचंय. आणि यशा, माझ्या हातात काही नाही राहिलं, मी तर तुडुंब बुडलीये तुझ्या प्रेमात. तुझ्या घरात यायचं लग्न करून एवढं स्वप्न पाहू राहिले रे मी, असं ती म्हणते. यशा म्हणतो, ए नमी, हे बघ, सगळ्यांची स्वप्न पूर्ण नसतात होत. त्यावर नमी म्हणते, का राजाचं स्वप्न नाही झालं का पूर्ण? ए यशा, ऐक ना, माझ्या मम्मीला तर तुमचं घर हवंय रे, पण तसं मला पण हवंय. पण फरक फक्त एवढा आहे की तिला फक्त तुमचं घर हवंय, पण मला तिथल्या माणसासकट ते घर हवंय. मला राहायचंय रे यशा तुझ्यासोबत संसार करायचा आहे मला. मला तूच हवाय यशा नवरा म्हणून. आता मी कशी मागच्या दारानं येते, पण मला पुढच्या दारानं घरात यायचंय रे यशा. यशा आता गडबडतो बरं का. आता त्याला काही समजत नाही काय बोलावं. तो म्हणत असतो, हे पाय नमे, खाऊन घे गपचूप. नमी म्हणते, अजिबात नाही, तू चारल्याशिवाय मी उपास सोडणार नाही म्हणजे नाही, असं म्हणून ती फोन ठेवून देते. आता यशाला प्रश्न पडला, हिला कसं मनवावं, पण तरी तुर्तास त्यांनी तो विषय बाजूला ठेवलाय बरं का. तो थोडंसं अवॉइड करतो नमीला आणि राजाला आवाज देतो फोन ठेवून, ए राजा, राजा इकडे ये. राजा येतो तिथे आणि यशादा त्याला खिचडीचं ताट देतो आणि म्हणतो, जाय त्यांना खाऊ घाल, त्यांनी सकाळपासून काही खाल्लं नसेल ना, भूक लागली असेल त्यांना. राजा खिचडीचं ताट घेऊन आता अवनीच्या रूममध्ये जातो बरं का प्रेक्षकांनो. पण तितक्यात त्यांनी हा सीन दाखवलाय पायल आणि पाण्याचा. आता बघा पायलला कसा एक्सपोज करतो. आता धन्या पाण्याचा ग्लास घेऊन येतो आणि लगेच पान्हादा म्हणतो, अरे दे दे त्या म्हातारीला पाणी दे, तिचा जीव चाललाय केव्हाचा, दे पाणी दे तिला. आता ही धन्या तिला पाणी देतो बरं का. मग पायलला असं वाटत असतं की पाण्यानेच त्याच्या हाताने पाणी द्यायला पाहिजे. पायल हातात ग्लास घेते आणि तो ग्लास हातातून खाली पडतोय असं नाटक करते. तर लगेच पाण्या म्हणतो, अगं ए म्हातारे, येडी झाली का ग तू, अगं काय सांडू राहिली, हे घे पी पाणी, असं म्हणून पाण्या स्वतःच्या हाताने त्या म्हातारीला पाणी पाजतो. पायल खुश होऊन जाते. तिला वाटतं शेवटी पाण्याच्या हातानेच उपास सुटला. काही दाखवतात प्रेक्षकांनो मालिकेत. आणि मग ती म्हणते सुद्धा त्याला, तुझ्या हातून खूप चांगलं काम घडलं बरं का, माझा उपास सुटला. मग पाण्या म्हणतो, उपास, कसला उपास ग म्हातारे? मग ती म्हातारी म्हणते, वट सावित्रीचा उपास सुटलाय तुझ्या हातून, तुलाही चांगलं काम केलंस बघ, माझा उपास तू तुझ्या हातानं सोडला. पाण्या म्हणतो, हो का, मग राहते का इकडं? लगेच ही पायल उड्या मारून म्हणते, हा मी तर रेडी आहे. मग पाण्या म्हणतो, तू मारे रेडी आहेस, पण आमच्या आत्याबाई. आणि अचानक आता लक्षात येतं पाण्याच्या, अय म्हातारे, तू पुन्हा बोल, आता जे बोलली तू पुन्हा बोल. मग लगेच पायल म्हणते, मी रेडी आहे रेडी आहे. पाण्या म्हणतो, नाही नाही, आत्ता जे बोलली ते पुन्हा बोल, मगाशी जे बोलली ना ते त्याच टोनमध्ये बोल. पायल आता म्हणते, मी अशीच बोलते. पाण्या म्हणतो, ए धन्या, पाहिलं का रे, काय रे धन्या, यशोदानं नवीन गाडी घेतली पाहिजे ना, हो का नाही पायल, असं म्हणून आता तो त्या म्हातारीकडे बघतो. मग म्हातारी मोठ्याने उडी मारते आणि म्हणते, हा डन आहे डन आहे. आणि मग तो पाना तिच्याच हातातली काडी घेतो आणि म्हणतो, डन आहे का, दाखवू का तुला, दाखवू. मग लगेच ही पायल म्हणते, ए पान्या, 7 जन्म सोडू नको हं मला, असं म्हणून तिथून पळून जाते बरं का प्रेक्षकांनो. आता पाण्या म्हणतो, काय ऍक्टिंग करते ही, केसातलं सगळं पावडर उडू राहिलं तिच्या, काय ही पण. मग धन्या हसायला लागतो बरं का पाण्याला आणि म्हणतो, ए पाण्या, दाती कशी बोलली बघ तुला, 7 जन्म सोडू नको मला पाण्या. आता शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करताय. राजा येतो बरं का आता अवनीच्या खोलीत आणि दार वाजून म्हणतो, 2 घास खाऊन घेता का, भूक लागली असेल तुम्हाला, पोटाला आधार होईल तुमच्या. अवनी म्हणत असते राजाला, मला नकोय रे राजा, मला फार भूक नाहीये. राजा म्हणतो, असं काय करता, दिवसभर काही खाल्लं नाही तुम्ही, कसा दिवस गेला आपला आजचा, प्लीज तुम्ही खाऊन घ्या ना. अवनी म्हणते, 1 दिवस उपाशी राहिले तर काही मरणार नाही. राजा म्हणतो, अरे मला माहिती तुम्ही चिडलाय, पण अन्नावर राग काढू नये. कशाला राग काढते अन्नावर, तुम्हाला माहिती आहे का आपल्या घरचा एक नियम आहे, अन्नाला नाही म्हणायचं नाही. नियम आहे बाबा आपल्या घरचा, आता तुम्ही नियम मोडणार आहात का, असं नाही, खा बरं पटकन. अवनी म्हणते, काय रे राजा, असं कसं आहेस रे तू. राजा म्हणतो, तुम्ही बघताय ना, अगदी तसंच आहे, आपलं मनात एक, कोठावर एक, दुसरं काही नसतं, जे हाय ते हाय, घ्या बरं खाऊन घ्या. अवनी म्हणते, तू जा, मी खाते. आता राजा म्हणतो, बरं बरं मी बाहेर आहे, काही लागलं सवरलं तर सांगा मला, असं म्हणून राजा निघून जातो बरं का प्रेक्षकांनो. पण ते जे काल प्रमोद दाखवलं होतं ना, की अवनीला तो त्याच्या हाताने खाऊ घालतो वगैरे, ते बहुतेक उद्या दिसेल आपल्याला, कारण आता राजा सध्या तरी तिथून निघून गेलाय, पण ते तिच्या हाताला लागलेलं सध्या विसरलाय बरं का राजा, पण त्याला येईल लक्षात, उद्याच्या भागात ते दाखवतील. आजचा हा भाग त्यांनी इथेच संपवलाय.
अवनी आणि राजाच्या सीनवर. आता उद्याचा प्रोमो त्यांनी असा दाखवला की हे सगळे अंथरूण पांघरून टाकून झोपायला तयारीत असतात, तेव्हा अवनी कसली तरी दोरी घेऊन जाते आणि पाणी घेऊन जाते स्वतःची स्वतः. राजा विचारतो धन्याला, हो ना, त्यांनी काही खाल्लं नाही रे. मग लगेच सांगतो धन्या की अरे दादा त्या दोरी घेऊन गेल्या. मग राजा म्हणतो, कशाला दोरी नेली त्यांनी, सांगायला पाहिजे होतं ना तुम्हाला. पाण्या म्हणतो, अरे राजा, अरे त्या टेन्शनमध्ये दोरी घेऊन काही वाईट साईट केलं त्यांनी तर. आणि अवनी आता ती दोरी पंख्याला लावताना आपल्याला दाखवली बाबा, पण मला नाही वाटत ती काही वेडवाकडं करेल, स्वतःचं काहीतरी वेगळा उपक्रम करत असणार आहे ती. काय ते आपल्याला उद्या दिसेलच. बघूयात उद्याच्या मालिकेत काय घडणार आहे. आजचा एपिसोड रिव्ह्यू आवडला ना तुम्हाला मंडळी, मग प्लीज प्लीज आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा ज्यांना ही मालिका आवडत असेल त्यांना. आणि हो, मला नक्की सांगा कमेंट करून तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड माझ्या आवाजात. चला तर मग मंडळी, टेक केअर. उद्या भेटूयात. बाय तुझा आशीर्वाद या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मंडळी स्वतःची. टेक केअर. धन्यवाद.